श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या स्वामी कृपाळू या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकरच मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तर त्यावेळी काय होतं की पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप टेन्शन येतं। कारण विद्यार्थी काय करतात, खूप मन लावून अभ्यास करतात, पण त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही। जेव्हा ते पेपर द्यायला जातात, पेपर समोर आल्यावरती ते पूर्ण ब्लँक होतात, उत्तरं विसरून जातात ती। तर अशाने पालकांनाही खूप टेन्शन येतं आणि विद्यार्थ्यांना त्याहून जास्त टेन्शन येतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतके प्रभावी तोडगे सांगणार आहे तुम्हाला की त्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांचे पेपर छान जाणार आणि त्यांना त्या पेपरमध्ये यशसुद्धा भेटणार। तर तुमच्या मुलांकडून अभ्यास तर त्यांना करून घ्यायचाच आहे, त्याच्यासोबत जे मी तोडगे सांगणार आहे ते तोडगे अवश्य करून घ्या। बघा तुमच्या मुलांनी जो अभ्यास केला आहे तो ते विसरणार नाही आणि तो उत्तरं त्यांच्या लक्षात राहून आता जी परीक्षा येणार आहे त्याच्यामधले सगळे पेपर त्यांना छान जातील आणि ते चांगल्या मार्क्सनी पास सुद्धा होतील। तर त्याआधी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मी मनापासून खूप आभारी आहे। तर चला मग जास्त वेळ न घेता जाणून घेऊया आपण की परीक्षेच्या काळामध्ये आपल्या मुलांकडून आपण कोणते तोडगे केल्याने त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये, त्यांच्या पेपरमध्ये नक्की यश भेटेल। काही मुलांमध्ये काय असतं की घरामध्ये अभ्यास करतात, पण जेव्हा ते पेपर द्यायला जातात, पेपर समोर आल्यावरती प्रश्नांची उत्तरच विसरून जातात, ती उत्तरं त्यांच्या लक्षात राहत नाही। तर तसल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ज्यांना उत्तरं लक्षात राहत नाही त्यांनी जवळ त्यांच्या तुरटी आणि कापूर ठेवायचं आहे। हा तोडगा केल्याने त्यांना म्हणजे जी उत्तरं लक्षात राहत नाही हा प्रॉब्लेम होणार नाही, त्यांच्या उत्तरं लक्षात राहतील आणि त्यांना पेपर छान जाईल। तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेच्या आधी तुम्हाला घरामध्ये एक अगरबत्ती लावायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एका मंदिरात जायचं आहे, जवळपास तुमच्या जे कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे एक अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती लावल्यावरती तुम्हाला तिथे जी रामरक्षा असते त्याच्यामधल्या 1 ते 9 ओव्या त्या तिथे बसून बोलायच्या आहेत आणि एक कागद घ्यायचा आहे। कागदावरती तुम्हाला जो तुमच्या जो पेपराचा विषय आहे, जसं की गणित आहे, मराठी आहे, तो विषय त्या पेपरावरती त्याचं नाव लिहायचं आहे त्या विषयाचं आणि त्याच्यावरती जी अगरबत्तीची रक्षा पडली आहे ती रक्षा गोळा करायची आहे, म्हणजे त्याच्या कागदावर ठेवायची आहे आणि तिची पुडी बांधून ती तुम्हाला जवळ ठेवायची आहे। जो मी रामरक्षाचा तोडगा तुम्हाला सांगितला तर तो तुम्हाला रोज करायचा आहे। रोज म्हणजे कधी, जेव्हा तुमचा पेपर आहे तर पेपराच्या वेळी तुम्हाला करायचा आहे हा तोडगा। जो विषय आहे त्या विषयाचं पेपरावर नाव लिहायचं आहे, एक अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती लावून तुम्हाला 1 ते 9 रामरक्षाच्या ओव्या बोलायच्या आहेत आणि ती रक्षा तुम्हाला त्या ज्या पेपरवरती जो विषय लिहिला आहे त्याच्यावरती रक्षा ठेवायची आहे आणि त्याची पुडी करून तुम्हाला जवळ ठेवायची आहे। ही सेवा तुमची जोपर्यंत शेवटचा पेपर होत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे आणि ही करून बघा तुम्हाला नक्की यश भेटेल। आता पेपरला जाण्यापूर्वी, आता समजा तुमचा आज पेपर आहे तर त्याच्या आधी कोणती सेवा करायची, कोणता तोडगा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते। तर वारानुसार तोडगा आहे, जसं तुमचा सोमवारीचा पेपर आहे तर सोमवारी कोणता तोडगा करायचा, मंगळवारी पेपर आहे तर मंगळवारी कोणता तोडगा करायचा ते मी सांगणार आहे। तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, हे तुमच्या मुलांच्या फायद्यासाठी आहे, ज्याने तुमच्या मुलांचाच फायदा होणार आणि त्यांना ते पेपर छान जाऊन त्यांना त्याच्यात यश भेटणार। तर ज्यांचा सोमवारी पेपर असेल तर त्यांनी काय करायचं आहे,
जाण्यापूर्वी आरशामध्ये स्वतःचा आधी चेहरा बघायचा आहे. त्याच्यानंतर शिवलिंगावरती एक बेलपत्र व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर पेपर द्यायला जायचं आहे. ज्यांचा मंगळवारी पेपर आहे त्यांनी काय करायचं आहे, हनुमानाच्या मूर्तीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य मग तुम्ही स्वतः खायचा आहे. बुधवारी ज्यांचा पेपर आहे त्यांनी काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या पाया पडायचं आहे. नंतर त्यांना मोतीचूर लाडूचा प्रसाद दाखवायचा आहे आणि नंतर तो प्रसाद तुम्ही खायचा आहे आणि त्याच्यानंतर पेपर द्यायला जायचं आहे. ज्यांचा गुरुवारी पेपर आहे त्यांनी काय करायचं आहे, कपाळाला केसरी गंधाचा टिळा लावायचा आहे आणि जवळ तुम्हाला पिवळ्या कलरचा रुमाल ठेवायचा आहे आणि परीक्षेला जायचं आहे. ज्यांचा शुक्रवारी पेपर आहे त्यांनी काय करायचं आहे, शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या कलरचे कपडे घालायचे आहेत आणि कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध भातामध्ये मिक्स करायचं आहे आणि तो देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला खायचा आहे, म्हणजे तुमच्या मुलांना खायला. हे जेवढे मी तोडगे सांगते आहे ना, हे तोडगे तुम्हाला तुमच्या मुलांकडून करून घ्यायचे आहेत. ज्यांचा शनिवारी पेपर आहे त्यांनी काय करायचं आहे, पेपरला जाण्यापूर्वी खिशामध्ये राईचे दाणे म्हणजे मोहरीचे दाणे खिशामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपर द्यायला जायचं आहे. हे जेवढे मी तोडगे सांगितले, जे सोमवारपासून शनिवारपर्यंत जे पेपर आहेत वाराप्रमाणे त्यानुसार सांगितले आहे, तर तुम्ही नक्की करा. म्हणजे अभ्याससुद्धा आपल्या मुलांकडनं करून घ्या आणि अभ्यासासोबत हे तोडगे सुद्धा करून घ्या. बघा तुम्हाला नक्की यश भेटेल. तुमच्या मुलांना अभ्याससुद्धा नक्की लक्षात राहील. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.